अगदी पांढरे शुभ्र आणि खायला अतिशय मऊ असे साबुदाण्याचे पळीपापड आज आपण बनवणार आहोत। वाळवणातील अजून एक पदार्थ घेऊन आलेली आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करते। हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर मी काय केलं होतं, सकाळी 2 वाटी साबुदाणा भिजत घातला होता आणि रात्री उकळतं पाणी त्या साबुदाण्यामध्ये घातलं आणि थोडंसं बघा एक अर्धा ते 1 इंच वरती राहू दिलं आणि झाकण ठेवून दिलं। दुसऱ्या दिवशी आपला साबुदाणा खूप छान शिजून जातो, कारण आपण गरम पाणी त्यामध्ये घालतो। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे। जसं आपलं जर तुम्हाला वाटलं ना की मिश्रणामध्ये पाणी थोडं कमी वाटतंय, तर गरम पाणी घालून तुम्ही हे परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि आपलं जसं डोशांचं बॅटर असतं, इडलीचं बॅटर म्हणू शकता, त्याची जशी कन्सिस्टन्सी असते तशीच कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला पळीपापड करायला इझी जाईल। त्यानंतर ह्यामध्ये मी मीठ घातलं। तुम्ही जिरं, तिखट किंवा हिरवी मिरची बारीक करून ती घालू शकतात। मी फक्त मीठ घातलं आणि याला पूर्ण मिक्स करून घेतलं। थोडंसं घट्ट वाटत होतं मला, त्यामुळे मी यामध्ये थोडं वरून साधारण अर्धी वाटी गरम पाणी मी ॲड केलं। गरम पाणीच ॲड करायचं। हे पापड करताना गॅसचा वापर होत नाही, कारण आपल्याला याला शिजवायचं नसतं। मिक्सरमधनं बारीक करून याचे पळीपापड टाकायचे आहेत। आता आपलं मिश्रण पूर्ण छान मिक्स करून झालं आहे। आता आपण पळीपापड करायला घेतो आहे। तर प्लॅस्टिकच्या कागदावरती मी पळीपापड करते। तर ज्या आकारामध्ये तुम्हाला हवे त्या आकारात, छोटा किंवा मोठ्या आकारात आणि थोडेसे जाडसर। तर मी असे छोटे छोटेच केले होते। छोटे छोटेच खूप छान होतात आणि 2 वाटी साबुदाण्याच्या पळीपापडमध्ये साधारण 80 ते 90 पळीपापड आरामात होतात। तर बघा, छान असे छोटे छोटे पळीपापड करून झालेत। पूर्ण पेपरवरती मी पूर्ण पळीपापड टाकून घेतले आणि त्यांना छान वाळवून घेतलं आणि बघा तळून दाखवते। पांढरा शुभ्र आणि अगदी मऊ असा हा पापड तयार होतो। तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा। आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत